नमस्कार मित्रांनो, मी राहुल राऊत, डिस्ट्रिक्ट मॅनेजर लातूर। आज आपण महत्त्वाचा व्हिडिओ पाहणार आहोत। त्याच्यामध्ये जर पाहिलं तर नेमकं तुमचं बायोमेट्रिक जे तुम्हाला करायचं आहे प्रत्येक 3-3 महिन्यांनी, ते कशा पद्धतीने करायचं त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डिजिटल सेवा पोर्टल म्हणजे आपलं CSCचं जे काही पोर्टल आहे त्यावरती यायचं आहे आणि इथं आल्याच्या नंतर लॉग इन वरती क्लिक करून तुमचा जो काही CSC ID आणि पासवर्ड आहे तो टाकून इथला कॅप्चा इथे टाकून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे। ते आपण आधी लॉग इन करून घेऊया। इथं दिसत आहे बघा, पाहू शकता की व्हीएलई क्वार्टरली बायोमेट्रिक अटेंडन्स मॅन्डेटरी KYC फॉर व्हीएलई आणि ऑपरेटर। व्हीएलई आणि ऑपरेटर दोघांसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे। त्याच्यासाठी आपल्याला व्हीएलई क्वार्टरली बायोमेट्रिक यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। पाहू शकताय की व्हीएलई क्वार्टरली बायोमेट्रिक अटेंडन्स वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे, पाहू शकताय की हिंदीमध्ये दिलेलं आहे। इथं आपको प्रत्येक तिमाही बायोमेट्रिक उपस्थिति दर्ज करने आवश्यक है। जो प्रत्येक तिमाही में आपकी पहिली लेनदेन म्हणजे प्रत्येक 3 महिन्यामध्ये तुमचा पहिला व्यवहार जो काय असेल तर आधार दर्ज की जाएगी तुमचं, आणि त्यानंतर आतापर्यंत जर तुम्ही केलेली नसेल तर तुम्हाला हे 31 डिसेंबर 2025 पर्यंत करून घेणं गरजेचं होतं। तरी तुम्ही केले नसेल तरी सुद्धा तुम्ही इथं नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नाववरती क्लिक केल्याच्या नंतर असं तुम्हाला लोकेशनचे काही तुमचे परमिशन मागितले जातील ते तुम्हाला द्यायचं आहे। दिल्याच्या नंतर तुमच्या समोर हे CSCचं जे काही स्कॅनिंग म्हणजे तुमचं बायोमेट्रिक आहे हे करण्यासाठीचं तुमचं जे इथं पाहू शकताय की इथं चेकबॉक्स आहे एक। ह्या चेकबॉक्स तुम्हाला छोटासा दिसेल, थोडं काळजीपूर्वक वाचा किंवा पहा। तिथं या चेकबॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इथं खाली फिंगरप्रिंटवर ऑटोमॅटिक आलं जाईल आणि इथं हे तुम्हाला इथं प्लीज स्कॅन युअर बायोमेट्रिक हे जे काही दाखवत आहे हे जर प्रॉपरली दाखवत नसेल ना तर तुमचं जे काही कंट्रोल आणि मायनस म्हणजे मिनिमाइज तुम्हाला थोडं करून घ्यायचं आहे। मिनिमाइज केल्याच्या नंतर हे खाली स्टार्ट कॅप्चरचा तुम्हाला ऑप्शन हा दाखवला जाणार आहे। त्यानंतर मग आपल्या इथं चेकबॉक्सवरती क्लिक केल्याच्या नंतर स्टार्ट कॅप्चर यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या मशीनमध्ये लाईट आली जाईल आणि पुट युअर फिंगर असं तुम्हाला इथे दाखवत आहे। झाल्यानंतर इथं पाहू शकताय की कॅप्चर सक्सेसफुली असं दाखवलं जाईल आणि परत तुमचं लॉग इन जे आहे ते ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं होईल जाईल। म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमच्या 3-3 महिन्यानं हे बायोमेट्रिक अटेंडन्स आहे ते करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीचे हे व्हिडिओ आहे। माहिती जर काही तुम्हाला याच्यात प्रॉब्लेम असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्यावर सोल्युशन तुम्हाला प्रॉपरली दिलं जाईल आणि तुमचं डिव्हाइस कनेक्ट होत नसेल तर त्या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला दिली जाईल। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, असेच महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात। धन्यवाद।